संभाजीनगरमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। खरीप हंगामातील पिकं पाण्याखाली गेली आहे। कापूस पीक खराब झालंय, सोयाबीनला कोंब फुटलेत। प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। काय सांगाल, किती नुकसान झालेलं आहे काय? सर, हे 4 दिवसापासून आमच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखाच पाऊस पडू राहिला आणि आता कसं ढगफुटी दृश्य असा पाऊस आमच्याकडे पडायला लागला आणि आम्ही जे शेतामध्ये कपाशी लावली, तुम्हीच बघू शकता ही कपाशी बघा। ह्या कपाशी आता कैऱ्या कापूस फुटायचे सुद्धा हे झाले, परंतु हा पाऊस असा आला की आमच्या कपाशीमध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि ह्या कैऱ्या सुद्धा सडून जायला लागल्यात। आणि आता आम्ही एवढा खर्च केला, एवढा एकरी 25-25 हजार रुपये आम्ही कपाशी केलाय, परंतु या कैऱ्याचे सगळं सडून चाललंय। तर आता आम्ही करावं काय? तर आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की बघा आमचे हाल, आम्ही गुडघ्या इतक्याला पाण्यामध्ये आहेत, ही सरकी पहा आमची आणि हे सडलेले बघा। तर शासनाला अशी विनंती आहे की तत्काळ म्हणजे इथं शेतामध्ये येऊन पंचनामे करून आम्हाला तत्काळ न्याय द्यावा व शासनाने तत्काळ दखल घेऊन आम्हाला हा न्याय द्यावा। नक्की जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जे आहे आता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे अतिवृष्टीने हिरवून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।